नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्डचे प्रकार व त्यांचे फायदे याविषयी जाणून घेणार आहोत। तसेच कोणते रेशन कार्ड हे कोणत्या लाभार्थ्याला मिळू शकते याविषयी सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो अन्न नागरी व पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो। पूर्वी वितरण व्यवस्थेअंतर्गत पिवळे, केशरी, पांढरे आणि बीपीएल असे शिधापत्रिकांचे प्रकार होते। परंतु सध्या पिवळे, केशरी व पांढरे हे 3 रेशन कार्डचे वाटप केले जाते। कार्डाच्या प्रकारानुसार धान्याचे वितरण केले जाते। या धान्याचा लाभ लाभार्थी दर महिन्याला घेत असतात। तसेच मित्रांनो रेशन कार्डचा वापर हा केवळ धान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर ओळखीचा पुरावा म्हणून त्यांचे महत्त्व आहे। बँकेत नव्याने खाते सुरू करणे, शाळा महाविद्यालयात प्रवेशादरम्यान घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा आजही वापर केला जातो। रेशन कार्डचे 4 प्रकार असून त्यांचे रंग वेगवेगळे असतात। त्या घटकातील नागरिकांना नियमानुसार हे कार्ड दिले जाते। जसे की पिवळे रेशन कार्ड ज्याला आपण अंत्योदय रेशन कार्ड सुद्धा म्हणतो। पिवळे रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी, गरीब लोकांसाठी रेशन कार्ड निश्चित केले आहे। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये असेल तर त्यांच्यासाठी दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका असते। पिवळे या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प दराने धान्य पुरवठा केला जातो। त्याच्यानंतर मित्रांनो केशरी रेशन कार्ड हे ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना दिले जाते। ग्रामीण भागात ज्यांचे एकूण उत्पन्न वर्षाकाठी 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्याला या कार्डचा लाभ घेता येतो। त्याच्यानंतर मित्रांनो बीपीएल कार्ड हे दारिद्र्य रेषेच्या खाली येणाऱ्या लोकांना हे कार्ड दिले जाते। ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना या कार्डच्या माध्यमातून सरकार लाभ देते। म्हणजेच भूमिहीन कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या या कार्डद्वारे दरमहा अत्यल्प दराने धान्य पुरवठा केला जातो। त्याच्यानंतर मित्रांनो पांढरे रेशन कार्ड ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे, कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन आहे, तसेच एकूण 4 हेक्टरपेक्षा जास्त सिंचनाखाली असलेली जमीन असल्यास तो व्यक्ती पांढरे रेशन कार्ड घेण्यासाठी पात्र आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी रेशन कार्डचे 4 प्रकार असतात। हे वेगवेगळ्या कॅटेगरीतील लोकांना दिले जातात। आता आपण मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊया की या वेगवेगळ्या रेशन कार्डांचे फायदे हे काय आहेत। तर मित्रांनो अंत्योदय रेशन कार्ड म्हणजेच पिवळे रेशन कार्ड या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंबाला 35 किलो रेशन मिळते, ज्यामध्ये 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ दिला जातो। लाभार्थींना गहू 2 रुपये किलो दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने उपलब्ध आहे। त्याच्यानंतर मित्रांनो प्राधान्य म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारकांना काय फायदा मिळतो। तर मित्रांनो या कार्डावर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते। रेशनचे हे प्रमाण राज्यानुसार बदलू शकते। त्याच्यानंतर मित्रांनो एपीएल रेशन कार्ड धारकांना काय फायदा मिळतो। तर एपीएल शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 10 ते 20 किलो रेशन हे मिळत असते। त्याच्यानंतर मित्रांनो पांढरे रेशन कार्ड धारकांना काय फायदा मिळतो। तर आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना पांढरे कार्ड हे दिले जाते। या लोकांना अनुदानाच्या धान्याची गरज नसते, त्यामुळे या कार्डवर कुठल्याही प्रकारचा लाभ हा दिला जात नाही। हे पांढरे रेशन कार्ड धान्य मिळवण्यासाठी नव्हे तर फक्त ओळख सिद्ध करण्यासाठी वापरले जाते। तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्डचे हे 4 प्रकार आहेत आणि या 4 प्रकारच्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फायदे हे मिळत असतात। तर तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे आणि तुम्हाला काय फायदा हा मिळत आहे हे कमेंट्स करून नक्की कळवा। तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।